आषाढी वारीचे वेध संपूर्ण महाराष्ट्राला लागले असतानाच सातारा जिल्ह्यातील गोंदवले नगरी आज भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पादुकांची पायी दिंडी आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने उत्साहात प्रस्थान झाली। विशेष म्हणजे श्री गुणचैतन्य मोफत वारकरी मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच स्वतंत्र पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 8:30 वाजता समाधी मंदिरात विधिवत पूजानंतर श्रींच्या पवित्र पादुका रथामध्ये विराजमान करण्यात आल्या। यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि रघुपती राघव राजारामच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगाच्या स्वरात वारकरी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले। दिंडीच्या अग्रभागी भगवे पताके खांद्यावर घेतलेले वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले होते। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गावातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनीही या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारीच्या परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली। मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत दिंडी थोरले श्रीराम मंदिराजवळ पोहोचली। येथे भजन आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर वैभव चौकातून विठ्ठल नामाचा अखंड गजर करत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला रवाना झाली। भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा संदेश देणारी ही दिंडी आता विठुरायाच्या भेटीची ओढ मनात ठेवून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्वतंत्र दिंडीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना पाहायला मिळत आहे। प्रस्थान झालेला आहे। आता राम मंदिरापुढे रथ आलेला आहे। या वर्षीपासून श्री गणू चैतन्य वारकरी मंडळ यांनी 18-19 पासून हा अभिनव उपक्रम चालू ठेवलेला आहे मोफत दिंडी सोहळ्याचा। आतापर्यंत एकत्र दिंडी चालत होती, परंतु एका दिंडीवर लोड येत होता। त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी विचार करून दिंडी विभागलेली आहे। सर्वांनी या दिंडीचा फायदा घ्यावा। सर्वांना मोफत सोय आहे, अन्नदान मोफत आहे, राहण्याची सोय मोफत आहे, चहा नाश्ता सगळं मोफत आहे। ज्या कोणाला या दिंडीत सहभागी व्हायचं आहे त्यांनी प्रेमानं व्हावं। महाराज अन्नदान करणारे आहेत, तुम्ही आम्ही काय करणार आहे हीच महाराजांच्या चरणी नम्र विनंती। जय श्रीराम। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।